Hello student, topic number 5th, subsidy books and point cash book. Cash book is book of original entry in which only cash receipt and cash payment are recorded. It is divided into two sides, receipt side and payment side. When cash checks or draft is received, the details are recorded on the left hand side, which is known as receipt side or debit side. When cash check or draft is issued for selling debts, details are recorded on the right hand side, which is known as payment side or credit side. Cash book is a chronological record of all cash transactions. The cash book several the purpose of books of original entry and also represent cash account in ledger. In fact, it is more of large than journal. It is a journal since cash transactions are recorded in chronological manner, and then the ledger since the consistence or classified record of all cash transaction in the form of ledger with narration and helps in finding out cash balance at the end of particular accounting period. This it can be said that cash book several dual personal or means of journal as well as ledger. In cash book, first types of cash book means first simple cash book means single column cash book. Simple cash book is the meaning of cash book is also called single column cash book. In this cash book only cash transactions are recorded. Transactions with the bank are separated and therefore they are recorded separately. This types of cash book is suitable for those businessmen who carry on their business activity on small scale and purely on cash basis. Since the cash book has to recorded both respective uh, sides, first is a receipt and payment of cash. It is given the same two sides. The format as it is used for large ledger account, the left hand side the debit or the receipt side to the recorded in the receipt of cash, or and the right hand side the credit of the payment side to record the payments. या ठिकाणी आपल्याकडे सिंपल कॅशबुकमध्ये फक्त कॅश ट्रान्झॅक्शनचंच रेकॉर्डिंग केलं जातं आहे, त्या व्यतिरिक्त ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग केलं जात नाही. कॅशशी रिलेटेड असणाऱ्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग कॅशबुकमध्ये केलं जातं आहे. यामध्ये दोन साईड्स आहेत, एक म्हणजेच रिसिप्ट साईड अँड पेमेंट साईड. लेफ्ट हँड साईड जे आहे ज्याला रिसिप्ट साईड असं म्हटलं जातं आहे, तर राईट हँड साईडला पेमेंट साईड म्हटलं जातं आहे. यामध्ये रिसिप्ट साईडमध्ये रिसिप्ट नंबर्स असतो आहे आणि लेजर फोलिओ. पेमेंट साईडला वोचर्स नंबर आणि लेजर फोलिओ नंबरचा आपल्याला मेन्शन करायचा असतो. फॉर्मॅट, या ठिकाणी आपल्याला एक फॉर्मॅट दिसतोय बघा, स्पेसमॅन म्हणून आपण त्याला. सिम्पल कॅशबुकचा सेम टी फॉर्मॅटमध्ये आपण त्याचं रेकॉर्डिंग करतो आहे. डेट, जिथे आपण पर्टिक्युलर लिहत होतो तिथे रिसिप्ट नंबर, LF अमाऊंट, देन अदर साईड डेट, पेमेंट्स, वाउचर्स नंबर, LF अँड अमाऊंट. आपला स्पेसमेन आहे. त्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन्स असेल त्याची डेट कॉलमला दिसणार. रिसिप्टमध्ये जे आपण रिसीव करतो आहे, जे एवढं केलेलं आहे ते दिसणार. जसं की आपलं पर्टिक्युलर दिसत होता त्याचा बिलचा नंबर जो असेल तो रिसिप्ट नंबरमध्ये येणार. लेजर फोलिओ पेज नंबर जो असेल तो लेजर फोलिओ कॉलमला येणार आणि ट्रान्झॅक्शनची अमाऊंट ही अमाऊंट कॉलमला येणार. अदर साईड सेम डेट कॉलम. देन पेमेंट्स, आपण ज्यासाठी पेमेंट्स केलेलं आहे त्याची इन्फॉर्मेशन पेमेंट्स कॉलमला येणार. त्यासाठी यूज केलेलं व्हाउचर्सचा नंबर्स येणार, LF, लेजर फोलिओ अँड ट्रान्झॅक्शनची अमाऊंट. आपला स्पेसमॅन आहे. एक एक्झाम्पल वाईज म्हणून मी या ठिकाणी इलुस्ट्रेशन फर्स्ट ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी इलुस्ट्रेशन फर्स्टमध्ये काय आहे बघा, प्रिपेअर सिम्पल कॅशबुक. सिम्पल कॅशबुक प्रिपेअर करायला सांगितलं आहे. तर
सिम्पल कॅशबुक इथे प्रिपेअर करून दिलेलंच आहे, ते मी पुन्हा दाखवते तुम्हाला. इथे दिसते 2019 March 1st, कॅश इन हँड रुपीज 2500, कॅश पेड टू सुरेश 1000, कॅश परचेस रुपीज 500, कॅश रिसिव्ड फ्रॉम प्रकाश रुपीज 1000, कॅश सेल्स रुपीज 800, पेड कॅरेज रुपीज 100 अँड पेड सॅलरी रुपीज 500. त्यांचं आपण जर्नल एंट्री करणार नाहीत, पण जर्नल एंट्रीमधूनच आपण त्याचं पोस्टिंग करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड म्हणजेच प्रोप्रायटरच्या जवळ असणारा त्याचा बॅलन्स, म्हणजेच हा बॅलन्स ओपनिंगचा बॅलन्स आहे. फर्स्ट डेटला दिसते ओपनिंग बॅलन्स म्हणून त्याला लिहिणार टू बॅलन्स ब्रॉड डाऊन रुपीज 2500. बघा इथे आहे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन रुपीज 2500. देन नेक्स्ट 5 मार्च, कॅश पेड टू सुरेश. कॅश पेड टू सुरेश म्हणजेच एंट्री काय करतो आहे, सुरेश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी आपण एंट्री करतो आहे. आपण सुरेश अकाउंटमध्ये लिहिणार नाही तर कॅशबुकमध्ये लिहिणार, म्हणजे काय लिहिणार, बाय सुरेश. तर आपण बाय सुरेश लिहिलं आहे, तर कॅशबुकमध्ये आपल्याला नॅरेशन लिहायला लागतं आहे, आणि नॅरेशन लिहायला लागते ते आपण लिहिणार बॅकेटमध्ये बिईंग पेड टू सुरेश. अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट लिहिणार. देन कॅश परचेस. कॅश परचेस एंट्री होणार परचेस अकाउंट डेबिट टू कॅश, म्हणजेच क्रेडिटला टू कॅश आहे, तर आपण लिहिणार काय कॅशबुकमध्ये बाय परचेस. 7ला दिसते बघा बाय परचेस बिईंग गुड्स परचेस फॉर कॅश किंवा कॅश परचेस रुपीज 500. देन 14 कॅश रिसिव्ड फ्रॉम प्रकाश. कॅश रिसिव्ड फ्रॉम प्रकाश म्हणजेच काय ना, रिसिव्ड केली आहे प्रकाशकडून, कॅश कम्स इन दिसते. आता कॅश अकाउंट डेबिट टू प्रकाश अकाउंट, कॅश कम्स इन कॅश अकाउंटमध्ये लिहिणार टू प्रकाश अकाउंट रुपीज 1000. नॅरेशन बिईंग कॅश रिसिव्ड. देन कॅश सेल्स. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट एंट्री होते त्याची, इथे लिहिणार आपण टू सेल्स रुपीज 800. नॅरेशन बिईंग कॅश सेल्स. नेक्स्ट पेड कॅरेज. कॅरेज पेड केलं आहे म्हणजेच कॅरेज अकाउंट डेबिट टू कॅश. कॅरेज अकाउंट डेबिट टू कॅश अशी जर एंट्री झाली तर कॅशमध्ये लिहिणार बाय कॅरेज. पेड सॅलरी. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश. सॅलरीमध्ये आपण जसं केली तो टू कॅश, तर कॅशमध्ये लिहिणार बाय सॅलरी. आता एवढं झाल्यानंतर रेग्युलर मेथड आपली जी लेजरची आहे त्याच मेथडने आपण क्लोज करणार. मग क्लोज करण्यासाठी 3 लाईन्स लागतात आपल्याला, यामधल्या फर्स्ट लाईनला आपण कॅरी डाऊन लिहिणार, सेकंड लाईनला आपण टोटल लिहिणार, आणि थर्ड लाईनला ब्रॉड डाऊन लिहिणार. यापैकी सगळ्यात पहिल्यांदा आपण सेकंड लाईन यूज करणार, ज्यामध्ये दोन्ही साईडमध्ये हायेस्ट असेल ते लिहिणार. ज्यामध्ये इथे आपल्याला दिसतात 4300 हे हायेस्ट आहे डेबिट साईड, दोन्ही साईडला लिहिले सेकंडला. त्यानंतर फर्स्ट लाईनला जिथे शॉर्ट आहे तिथे लिहिणार बॅलन्स कॅरीड डाऊन. तर शॉर्ट आहे याचाच अर्थ काय, तर डेबिट साईड मोठी आहे आणि क्रेडिट साईड लहान आहे. मग डेबिट साईड 2200ने हाय आहे, जास्त आहे, म्हणजेच प्रोप्रायटरजवळ 2200 बॅलन्स आहे असा त्याचा अर्थ होते, जो त्या नेक्स्ट मंथला ओपनिंगला घेणार. म्हणून एप्रिल 1ला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 2200 असा तो पोस्ट करणार. अशा पद्धतीने प्रॉब्लेम आपले हे सॉल्व करायचे असतात.